तर काय सांगाल, वाहतूक शाखेमार्फत काम थांबवण्यात आलं होतं, काही उपाययोजना दिल्यानंतर काम चालू झालंय, आता त्या उपाययोजना दिलेल्या ज्या होत्या त्या पूर्ण झाल्या? सूर्या प्रोजेक्ट अंतर्गत जे पाईपलाईन करण्याचं काम चालू आहे त्या इगल इन्फ्राला ते काम दिलेलं आहे। इगल इन्फ्राचे कॉन्ट्रॅक्टर आमच्या सोबत आहेत, आम्ही इंजिनियर आमच्या सोबत आहेत। आम्ही त्यांना सांगितलं होतं की या ठिकाणी जे कामकाज आहेत त्यांचं जे काम चालणार आहे ते अतिशय वेगाने करा, नवीन टेक्नॉलॉजी यूज करा, फास्ट काम करा, जेणेकरून ट्रॅफिकला लोकांना ट्रॅफिकमुळे अडथळा होणार नाही, अडचण होणार नाही, लोकांना समस्या निर्माण होणार नाही। वॉर्डन नेमण्यासाठी सांगितले होते, बॅरिकेडिंग करण्यासाठी आम्ही सांगितले होते। आता त्यांनी बॅरिकेडिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता याच्या बाजूला मागच्या बाजूला बॅरिकेडिंग केलेली आहे। ट्रॅफिक वॉर्डन पण त्यांनी नेमलेले आहेत, त्यांचे ट्रॅफिक वॉर्डन आमच्या पोलीस अंमलदारांबरोबर या ठिकाणी ट्रॅफिक व्यवस्थापन करतायत। आम्ही या ठिकाणी रस्ता डायव्हर्ट करणार आहोत। जो मागचा पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवरून लहान गाड्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार या मार्गाने परत बाहेर काढणार आहोत। सध्या तरी हा जो नीलकमल नाक्याचा ब्रिज आहे या ब्रिजच्या खालून मोठ्या गाड्यांना आपण सोडत नाहीये किंवा यू टर्न मारण्यासाठी परमिशन देत नाहीये, कारण या काशीगाव पोलीस स्टेशनकडून या बाजाराकडून जो रस्ता येतोय या ठिकाणाहून लहान गाड्यांची वर्दळ जास्त आहे, त्यामुळे मोठ्या गाड्यांना आपण विरुद्ध दिशेने सोडत नाहीये। पुढे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारातून ज्या मोठ्या गाड्या येणार आहेत त्यांना पण आपण समोरच्या बाजूला सोडत नाहीये, त्यांना आपण काशीमीरा नाक्यावरून यू टर्न मारून पुन्हा वेस्टर्न हॉटेलच्या दिशेने पाठवतोय। महापौरांनी सुद्धा याची पाहणी केली होती, मध्यस्थी करून त्यांनी नंतर काम सुरुवात केलं, तुम्ही थांबवलेलं। आता पुन्हा तुम्ही त्या महापौरांना सांगणार आहात का की काम लवकरात त्यांना साठी काही सुचवणार आहात? महापौर मॅडम आल्या होत्या, त्यांनी पाहणी केली होती, त्यांच्या पाहणीप्रमाणे काम चालू करण्यात आलेलं आहे आणि इगल इन्फ्राने तसं त्यांना प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही दिलेल्या मुदतीमध्ये हे 200 मीटरचं जे काम आहे पाईप टाकण्याचं ते आम्ही पूर्ण करू। त्या अनुषंगाने आम्ही काम त्या अनुषंगाने वाहतूक शाखेने कामाला परमिशन दिलेली आहे। वाहनांची जे रहदारी असते त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काही उपाय? रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी रिफ्लेक्टर ज्या ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी तुम्ही मागे बघू शकता त्या ठिकाणी रिफ्लेक्टर लावलेले आहेत। इगल तर्फे त्या ठिकाणी कंटिन्युअस रात्रीच्या वेळी सुद्धा आम्ही वॉर्डन तिथे ठेवणार आहोत आणि त्यांना आम्ही सांगितलेले रात्रीचे वॉर्डन ठेवा, त्यांनी ठेवलेले आहेत।